परत राज्यात परिस्थिती सांगायची झाली तर 1 ऑगस्ट ते 5 ऑगस्टच्या दरम्यान राज्यातला पाऊस परत एकदा सांगतो, उत्तर महाराष्ट्र, त्याच्यानंतर संभाजीनगर, त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, त्याच्यानंतर जालना जिल्ह्याचा सिंदखेड राजा तिकडला भाग, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा, त्याच्यानंतर अकोला, अकोट, अचलपूर, अमरावती, वर्धा, नागपूर हे असा पट्टा पाऊस पडणार आहे. आणि उर्वरित राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये मराठवाडा, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये तुम्हाला एक सांगतो की तो पाऊस ज्या ज्या ठिकाणी ऊन पडेल, समजा दिवसा ऊन कडक पडलं की समजा त्या दिवशी पुन्हा जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे राज्यात 5 ऑगस्टपर्यंत पाऊस आहेच, एकदम उघडणार नाही. शेतीचे कामे जसं वेळ भेटेल तसे करून घ्या. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये समजा ज्या ज्या ठिकाणी कडक ऊन पडलं त्या दिवशी त्या भागामध्ये पाऊस जोराचा पडणार आणि शेताच्या बाहेर पाणी निघणार, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.